तर जाऊयात रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतलाय। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मच्छीमारांनी त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। तर नागरिकांना विशेष आवाहन केले ते म्हणजे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। यानंतर थेट आपण जाणार आहोत चिपळूणला। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर तिथे उपस्थित आहेत। वैदेही, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे, समुद्र ओधांडलेला असणार, काय एकंदरीत परिस्थिती आणि कशा पद्धतीने या ठिकाणी उपाययोजनांसाठी सज्ज आहे प्रशासन? नक्कीच आपण बघतोय की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या सगळ्याच जिल्ह्यांना खरं तर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे देखील वाहणार आहेत। मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि मी सध्या उभी आहे चिपळूणच्या बाजारपेठ परिसरामध्ये। आपण माझ्या मागे बघतोय ही बाजारपेठची परिसर आहे आणि मुसळधार पावसामध्ये नेहमीच या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी भरताना पाहायला मिळतं आणि चिपळूणची ही बाजारपेठ या ठिकाणी आता सध्या जर आपण बघितलं तर अतिशय सामान्य परिस्थिती सध्या बघायला मिळत आहे। मात्र रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडा असा इशारा खरं तर यंत्रणेनं दिलेला आहे। NDRFच्या टीम देखील चिपळूण परिसरामध्ये तैनात अनेक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र सध्या बाजारपेठ परिसरामध्ये सामान्य परिस्थिती आहे। मात्र गरज असेल तरच घराबाहेर पडा असं वारंवार सध्या यंत्रणेकडून जे आहे ते सांगण्यात येत असल्याचं कळतंय। ठीक वैदेही, इथल्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।